नमस्कार. आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सेल्स कोटेशन कशाप्रमाणे बनवायचं. सेल्स कोटेशन कसं कस्टमरच्या आणि आपल्या कामाला येतं आणि त्याचे फायदे काय काय आहेत. तर सेल्स कोटेशन हे आपण एखाद्या बिलाच्या अमाऊंटचा अंदाज बांधण्यासाठी, एक एस्टिमेट घालण्यासाठी आपण सेल्स कोटेशन बनवत असतो आणि त्याच्यामुळे आपल्याला आणि आपल्या कस्टमर्सना एक प्रायमरी अंदाज मिळून जातो की ह्या बिलाला एक्झॅक्टली किती अमाऊंट लागेल, कोणकोणते आयटम्स त्यात असतील आणि त्याला इझी पद्धतीनं आपण सेल्स इनवॉइसमध्ये पण कन्वर्ट करू शकतो. हे सगळं कसं करायचं आहे आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर सेल्स कोटेशन बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला दोन प्रकारे बनवता येतं. सर्वात पहिला प्रकार हा आहे की आपण सेल्सच्या ड्रॉपडाऊनमधून सेल्स कोटेशनच्या समोर प्लस आहे तिथून न्यू सेल्स कोटेशन बनवू शकता. आता सेल्स कोटेशनसाठी आपण कस्टमर डिटेल्स, त्यासोबत आयटमचे जे प्रोडक्ट आहेत ते प्रोडक्ट ॲड करणार आहोत. तर सेल्स कोटेशनमध्ये प्रोडक्ट ॲड करताना बॅच डिटेल्स एंटर करणं मॅन्डेटरी नसतं. इथं तुम्ही बॅच आणि एक्सपायरी नाही टाकली तरी चालून जाईल. तुमचा जर स्टॉक अवेलेबल नसेल तरी सुद्धा तुम्ही त्या प्रोडक्टचा सेल्स कोटेशन बनवू शकता. आता इथं आपण प्रोडक्ट्स ॲड केलेले आहेत आणि याला आपण सिम्पली सेव्ह करत आहोत. अशा पद्धतीने हे सेल्स कोटेशन सेव्ह झालेलं आहे. तर ज्या गोष्टी आपल्या स्टॉकमध्ये नसतील किंवा आपल्या इन्व्हेंटरीचा पार्ट नसतील अशा गोष्टींचा सुद्धा आपण सेल्स कोटेशन बनवू शकतो. आणि सेल्स कोटेशन आणि सेल्समध्ये डिफरन्स हाच आहे मेन की आपण सेल्स कोटेशन बनवताना आपल्याला ह्या डिटेल्स एंटर करणं मॅन्डेटरी नसतं. त्याचप्रमाणे सेल्स ड्राफ्ट आणि सेल्स कोटेशनमध्ये हा डिफरन्स आहे की सेल्स ड्राफ्ट क्रिएट करताना आपल्याला बॅच आणि एक्सपायरीच्या डिटेल्स करेक्टली एंटर करणं मॅन्डेटरी असतं. तसं सेल्स कोटेशन आपण डिरेक्टली बनवू शकता कोणत्याही प्रोडक्टसाठी, तो प्रोडक्ट तुमच्या इन्व्हेंटरीचा पार्ट असो किंवा नसो. तर हाच बेनिफिट मिळतो आपल्याला सेल्स कोटेशन यूज करण्याचा. आणि आता आपण पाहणार आहोत सेल्स कोटेशन पाहायचे कुठं. सेल्स कोटेशन पाहण्यासाठी आपण सर्वात आधी सेल्सचा जो ड्रॉपडाऊन आहे तिथून सेल्स कोटेशनची लिस्टिंग पेज ओपन होते. तर आपण सेल्सच्या ड्रॉपडाऊनमधून सेल्स कोटेशन सिलेक्ट करत आहोत. इथं आपल्याला पाहायला मिळतात सेल्स कोटेशन. ते आपण डिरेक्टली प्रिंट करू शकतो किंवा व्हॉट्सॲपही करू शकतो कस्टमर्सना आपल्या. आता इथं आपण ओपन करून पाहूयात. इथं आपल्याला एडिटचा ऑप्शन मिळतो. सेल्स कोटेशनवरती रिफिल रिमाइंडरचा, शेअर ऑन व्हॉट्सॲप, डिलीटचा असे बरेचसे ऑप्शन आपल्याला मिळून जातात. आपण सेल्स कोटेशन डिलीटही करू शकतो. आता ह्याला कन्वर्ट करणार आहोत आपण सेल्स इनवॉइसमध्ये, म्हणून आपण त्याला एडिट करत आहोत. एडिट करताना आपल्याला इथं एक सेटिंग चेंज करावी लागते आणि बॅच आणि एक्सपायरीचे डिटेल्स सिलेक्ट करावे लागतात. त्यासाठी सेटिंग चेंज करण्यासाठी आपल्याला सेटिंग्ज आयकॉनवरती क्लिक करायचं आहे आणि इनवॉइस हा ऑप्शन सिलेक्ट करायचा. आता हे कोटेशन फॉर्ममध्ये आहे त्यामुळे आता इनवॉइस बनवूया आणि आपल्याला बॅच आणि एक्सपायरीचे डिटेल्स एक्झॅक्ट जे असतील, ज्या बाकीच्या डिटेल्स असतील, क्वांटिटी, डिस्काउंट, जे काही ॲडजस्ट करायचं आहे तुम्ही ते ॲडजस्ट करून हे बिल सिम्पली सेव्ह करू शकता, जेणेकरून तुमचं हे कोटेशनचं रूपांतर एका इनवॉइसमध्ये झालं, तुमचं कन्वर्जन झालं. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही सेल्स कोटेशन टू सेल्स इनवॉइसचं बनवू शकता. आता सेल्स कोटेशन बनवण्याची दुसरी एक पद्धत आहे. आपण न्यू सेल्समध्ये असताना सेम ह्या सेटिंगचा यूज करून इनवॉइसच्या ठिकाणी आपण कोटेशन सिलेक्ट करून अशा पद्धतीने सुद्धा आपण सेल्स कोटेशन तयार करू शकतो.